आदिवासी मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून हॉस्टेलची, वसतिगृहाची आणि वेगवेगळ्या सोयी केल्या जातात। मात्र त्यांच्याच हॉस्टेलमध्ये परिस्थिती कशी आहे, सुरक्षा, त्याच्यानंतर आरोग्य व्यवस्था, स्वच्छता या मूलभूत सुविधाही या हॉस्टेलमध्ये पुरवल्या जातात का, हे सगळं सांगणारा हा ग्राउंड रिपोर्ट। आदिवासी म्हणून जन्माला आल्यात आणि त्याच्यानंतर कुटुंबियांचा पाठिंबाही मिळाला नाही, मात्र शिक्षणाचं आणि मोठं होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक मुली या आदिवासी वसतिगृहात येतात। का तर आपल्याला शिक्षण मिळेल आणि आपण काहीतरी मोठं होऊ, मोठं नाव कमवू। मात्र यांच्या हॉस्टेलमधली राहण्याची सोय बघितली तर ही शिक्षणासाठी नाही, राहण्यासाठीही पूरक नाही आहे असं दिसून येते। मी जिथे उभी आहे तिथे साधारण 10-10:30ची वेळ आहे, पण लाईटही नाही आहे, CCTV लावलेत ते बंद आहेत आणि या मुलींची सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे। त्यांच्या सुरक्षिततेसाठी इथे एंटर केल्यावर सुरक्षा रक्षक असू देत किंवा इथे वॉर्डन जे असते ते वॉर्डनही आत्ता उपलब्ध नाही आहेत। मुलींनी स्वतःच यायचं, आपण किती वाजता गेलो, किती वाजता आलो याची संपूर्ण याची माहिती लिहायची आणि आपापल्या खोलीत जाऊन अभ्यास करायचा। हे सगळं या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात का आलं तर त्यांना घ्यायचं असलेलं शिक्षण यामुळं। आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या मागणींसाठी आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी पुण्यात आले त्यावेळी याच हॉस्टेलमधल्या एका विद्यार्थिनीनं त्यांच्याकडे मागणी केली की आमच्या एकही सोय नाही आहे, आमच्या शिक्षणाची सोय नाही आणि आमच्या विविध मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही आहे। त्याच्यानंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं, त्यांची भेट घ्या आणि यावर तोडगा काढा असं सांगितलं आणि त्यानंतर आम्ही या हॉस्टेलची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी इथे आलो आहे। हॉस्टेलमध्ये आल्यावर पहिले स्टडी रूम आहे, ज्या स्टडी रूममध्ये छान पद्धतीनं स्वच्छता आहे, सगळं व्यवस्थित आहे। बट ज्या स्टडी रूममध्ये 206 मुली या सगळ्या वसतिगृहात राहतात त्यांच्यासाठी हा एकच कम्प्युटर दिलेला आहे, तोही लाईट नसल्यामुळं बंद आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचा कीबोर्ड्स पण चालत नाही असं मुली सांगताय। काय आहे या स्टडी रूममध्ये तुम्ही अभ्यास करता, एकच कम्प्युटर दिलेला तुम्हाला? एक कम्प्युटर दिला आहे, तो सुद्धा नीट चालत नाही आहे, त्याचा कीबोर्डसुद्धा चांगला चालू नाही। गेल्या 10 वर्षापासून आम्ही कम्प्युटरची मागणी करतो आहे। एवढ्या पोरी आहेत त्यांना अभ्यास करण्यासाठी कम्प्युटर यूज लागतो, आम्ही लॅपटॉप घेऊ शकत नाही, तेवढी आमची परिस्थिती नाही आहे। आम्ही 1000 वेळा मागणी करूनसुद्धा जर सरकार आम्हाला हे देत नाही आहे तर ते तिथे बसून नक्की करतं आहे काय? आमच्या विकासासाठी बसले तर त्यांनी विकास करावा आमचा, ते झोपलेत का सरकार? 10 वर्ष झाले मागणी करतोय, एक कम्प्युटर आहे तो सुद्धा नीट चालत नाही आहे आमचा। 206 विद्यार्थिनी या वसतिगृहात राहतात आणि 206 वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एकच कम्प्युटर सरकारने दिली आहे। यांनी अनेकदा त्या कम्प्युटरसाठी मागण्या केल्यात, मात्र ते कम्प्युटर अजूनही यांना मिळालेलं नाही। पण जर बघितलं तर इथे छोटे छोटे त्यांना टेबल्स देण्यात आले आहे, स्टडी रूम म्हणून। मुली येतात, इथे अभ्यास करतात, स्वप्न उराशी बाळगतात, मात्र सोयी सुविधा नसल्यामुळे त्यांचा हिरमोड होताना दिसतोय। मुलांच्या वसतिगृहात मासिक पाळी जेव्हा मुलींना येते तेव्हा त्यांना सुरक्षित वाटावं आणि त्यांच्यासाठी पॅड्स उपलब्ध करून द्यावं म्हणून अस्मिता या कंपनीकडनं हे वेंडिंग मशीन या ठिकाणी लावण्यात आलं आहे। मात्र याचं बेसिक आहे ते म्हणजे या केबलवर, हा केबल लावायला इलेक्ट्रिसिटीच नाही आहे, त्यामुळे हे वेंडिंग मशीन आहे तसं पडलेलं आहे। मुली आहेत माझ्यासोबत, वापरलं हे कधी तुम्ही? नाही वापरलंय। हे का नाही वापरलं? याच्यात पॅड्स दिसत आहेत, हे आहेत। 1 आठवडा झाला आम्हाला हे भेटलेलं आहे, पण आम्हाला याची थोडीही माहिती देण्यात आलेली नाही आहे। सिनियर मुली हे करू शकतात, पण ज्या ज्युनियर मुली आहेत त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे, मग ते यूज कसं करणार? त्याबद्दल आम्हाला वॉर्डने थोडीसुद्धा माहिती दिलेली नाही आहे। किती कसं वापरायचं, काय काढायचं, किती रुपये टाकायचे वगैरे काहीच माहिती दिलेली नाही आम्हाला। पण जर बघितलं तर इथे 5 रुपये टाका म्हणून सांगण्यात आले, इन्सर्ट कॉईन, आणि त्याच्यानंतर इथनं सॅनिटरी पॅड आहे ते बाहेर पडेल आणि मुली अर्थात त्यांच्या 4 दिवसांच्या काळात ते वापरतील, मात्र त्यांना याच्याबाबतची माहितीच दिली नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे प्लग लावायला जागाही नाही आहे, त्यामुळे वेंडिंग मशीन इथे लावून काय उपयोग होणार आहे हे आपणच पाहणार आहोत। हे हॉस्टेल आपण बघितलं तर चकाचक फरशी आहेत, बऱ्यापैकी स्वच्छता मला दिसती आहे। मुलींच्या रूममध्ये मी जाऊन तिथली परिस्थिती दाखवते। डबल बेड्स दिले आहेत आणि हास्यास्पद गोष्ट म्हणजे या बेडवर चढायला
पायऱ्याही दिलेल्या नाही आहे. मुलींनी कशा पद्धतीनं चढायचं किंवा काय करायचं हे मुलींवर अवलंबून आहे. सरकार जर अशा पद्धतीच्या सुविधा आदिवासी मुलींना देत असेल आणि अशी तोडकी मोडकी जरी नसली तरी अत्यंत चांगल्या परिस्थितीत हे बेड आहे, पण याला पायऱ्या नसल्यावर याचा उपयोग काहीच होऊ शकत नाही. माझ्यासोबत मुली आहे याच रूममध्ये. तू कुठे राहतेस याच्यात? मी इथं ही वरती राहते आणि मी खाली राहते. काय करता तुम्ही? आणि मी आता बीएड करते, शिकते इथं, आणि चढायला उतरायला मुलींना त्रास होतो इथं. तू वरती राहते, मग कशी चढते कशी तू त्याच्यावर? इथे पाय देऊन वरती चढायवर लागतं. लागलंय का कधी? पडलंय का तुमच्या? नाही, पण त्रास होतो उतरताना. म्हणजे एवढं म्हणजे हाईट पण छोटी आहे आणि आम्ही कसं राहायचं त्या तिथे एवढं म्हणजे सामान ठेवायला लागतं. लॉकरची पण म्हणजे व्यवस्था नाही आहे. कधी पण म्हणजे असं हे सामान पण इकडे वगैरे कुठं पण ठेवायला लागतंय आणि त्यामुळे ते विचित्र पण दिसतंय आणि कधी कधी उंदीर वगैरे होतात. मग लॉकरची पण इथे व्यवस्था नाही आहे. पुस्तकं वगैरे कुरतडली जातात का? हो हो. किती हास्यास्पद आहे हे मीच दाखवते. जर डबल बेड देताय तुम्ही, सोय करतोय म्हणून सोय दाखवतायत, पण याला जर चढायला नसेल तर मुलींनी कठीण जे 4 दिवस असतात त्यावेळी कसं चढायचा हा प्रश्न आहेच, मात्र रोजही या मुलींनी याच्यावर चढउतार कशी करायची हा प्रश्न आहे. आणि त्या मुलीही सांगतायत की आम्हाला हे सगळं कठीण जात आहे, त्यामुळे सोयी सुविधा देताना निदान नीट द्यावं ही अपेक्षा आहे. या हॉस्टेलमध्ये एकूण 206 मुली राहतात. 206 मुलींसाठी पुरेसे बेड नाही आहे. त्यातल्या 64च बेड या संपूर्ण हॉस्टेलमध्ये उपलब्ध आहे आणि 74 मुली आहेत त्यांना अशा पद्धतीनं खाली गाद्या टाकून झोपावं लागतंय. बेडचे पैसे सगळे आले असेल, निधी आला असेल, मात्र आम्हाला सांगण्यात आलं जेव्हा आम्ही बेडची सगळी माहिती घ्यायला गेलो तेव्हा आम्ही वारंवार सरकारकडे या बेडची मागणी केली आहे, पण आम्हाला सरकार बेड देत नाही आहे. त्यामुळं या मुली सगळ्या अशा खाली झोपावं लागतं. आपण जर आकडे मी सांगण्याचा प्रयत्न करते, 206 मुली आहेत, त्यातले 64च बेड या संपूर्ण हॉस्टेलमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे 120 मुली, साधारण 128 मुली झोपू शकतील बेडवर, अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे. आणि 74 मुलींना खाली झोपून हा सगळा अभ्यास आहे किंवा इथे राहावं लागतंय. एवढंच नाही तर या संपूर्ण हॉस्टेलमध्ये लाईट पण नाही आहे. मी बाथरूममध्ये किती अंधार आहे तो दाखवते. लाईट पण नाही आहे. या बेडवर अक्षरशः मुली एकावर एक गाद्या टाकतायत आणि तशा पद्धतीनं त्यांचे दिवस आहेत ते काढतायत. लाईट नसल्यामुळे इथे बऱ्यापैकी अंधार आहे. मी बाथरूमची परिस्थिती स्वच्छता दिली आहे पण सुविधाच नाही आहे. मग स्वच्छता राखून उपयोग काय आहे? बघ, लाईटच नसल्यावर मुली अभ्यास तरी कसं करणार किंवा त्यांच्या रोजच्या गोष्टी तरी कशा? तुम्ही इथे राहता? हो. आम्ही इथं 4 जणी राहतो. म्हणजे या पूर्ण रूममध्ये आम्ही 5 जणी राहतो. 1 जण किचनमध्ये राहते आणि आम्ही इथं 4 जणी राहतो या हॉलमध्ये. हां. खाली का तुम्ही विचारलं नाही आम्हाला बेड का नाही? आणि आम्ही हां 1 वर्षापासून मी राहते पण नाही देते. काय करतेस तू? बी फार्मसी 3rd इयर. हां. 1 वर्षापासून काय मागणी केली होती? काय पत्र दिलं? त्या आम्हाला इथे राहता नाही येत आणि उंदरा पण येतात आणि घुस ते पण इथून येतात, बाहेरून तिथून येतात. हे इकडनं गॅलरीमधून मध्ये येऊन जातात आणि आम्ही ऑलरेडी खाली झोपतो, त्याच्यामुळं आम्हाला खूप प्रॉब्लेम होतात. म्हणून आम्हाला गॅलरी लावून ठेवावी लागते. हवेशीर नाही आहे. फॅन चालतच नाही. एक फॅन आहे तो पण एवढा स्लो चालतो. रात्रभर फॅनच देण्यात आलेला नाही यांना. तो हां स्टँडिंग फॅन असतो किंवा जो वॉल फॅन असतो तो देण्यात आला. हो तोही बंद आहे हो. कारण लाईटच लाईट नसते. आता आम्ही सकाळी उठलोय, लाईट आणि पाणी दोन्ही गोष्टी नाही. आम्ही सकाळी आता तोंड धुवून कॉलेजला चाललोय. मग म्हणजे सुविधा काहीच नाही आहे. आता आम्ही त्यांना कधीपासून सांगतोय की आम्हाला बेड द्या म्हणून, बेड द्या, पण आम्हाला अजूनपर्यंत बेड भेटले नाही आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे जेव्हा इथं येणार होतो तेव्हापासून लाईट आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ऑलमोस्ट 3 वर्ष होत आलेले इथं शिफ्ट होऊन. शिकते मी बीएडला आहे 2nd इयरला. तर तेव्हापासून अजूनपर्यंत लाईटचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालेला आहे. लाईट, पाणी आणि हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी व्यवस्थित बेड या मूलभूत गरजा असतात. या हॉस्टेलमध्ये जेव्हा मुली येतात तेव्हा त्या मूलभूतच गरजा इथे नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीत किंवा अशा परिस्थितीत मुलींनी अजून किती दिवस राहायचं हा प्रश्न आहे. याच मुलींच्या हॉस्टेलच्या कार्यालयात मी जाते आणि कार्यालयाची परिस्थिती दाखवते. तिथे पुरुष चौकीदार आहे. खरं तर मुलींचं हॉस्टेल म्हणलं की महिला चौकीदार, महिला सुरक्षा रक्षक हे असणं अपेक्षित आहे. मात्र
आता हे दादा आहेत, किती वर्ष झाले मुलींची हीच परिस्थिती दिसते? आता मी काय बोलू शकत नाही आता. मॅडम पण नाही आमच्या. मॅडम कुठे गेलं? मॅडम त्या हॉस्टेलला आहे, आकाशवाणी हॉस्टेलला. मग त्यांनी इथे कोणीतरी हजर राहणं अपेक्षित हां, असतं ना? आता एक मावशी होते ना, एक ससूनला गेलेत. मुलीची तब्येत बिघडली होती आंदोलन स्थळावरून. आणि एक मावशी त्या मांजरी हॉस्टेलला आंदोलन चालू आहे, तिकडे थांबून आहेत. आणि एक मावशी नाईटला होत्या, ते आता इथल्या हॉस्टेलची जबाबदारी? नाईटच्या मावशी होत्या, ते आत्ता मगाशी गेल्या सकाळी. ओके, मग तेव्हापासून तुम्ही बघताय? हो, आता किती सुरक्षा रक्षक आहे तिथे या मुलींच्या सुरक्षेसाठी? नाईटला 2 मावशी असतात. आणि सकाळी सकाळी मी आणि एक मावशी असतात. तुम्ही आणि मावशी. हो, तुम्ही किती वेळा पत्रव्यवहार केलाय हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी, बेड्स मागवण्यासाठी वगैरे? तसं मॅडमने भरपूर वेळा केलेला आहे पत्रव्यवहार. बरं, हो. बघितलं तर 206 मुलींसाठी 3 महिला सुरक्षा रक्षक किंवा महिला वॉर्डन म्हणतो आपण, त्या इथे उपलब्ध आहेत. आपण रात्री एकच मावशी असतात. तुम्हाला मावशी असतात का इथे? सुरक्षित वाटतं? आता खाली एकच काय म्हणतात त्याला गेट आहे, त्याला टाळा लावलेला जातो. जर कोणी आलं टाळा तोडू शकतो, मग त्याच्यात काय सेफ्टी आहे तुम्ही मला सांगा बरं. इथे जरी मावशी असतील, मामा असतील, काय सेफ्टी राहणार आहे? इथे रूममध्ये राहतात, तिथं टाळा तोडून वर आल्यावर काय करणार? बरं, याच्या आधी असं काही झालेलं नाहीये, सुदैवानं काही घडलेलं नाहीये. हो. पण प्रत्येक कडी, ह्या कड्यांना लॉक लागतं का व्यवस्थित? हे सगळे दरवाजे व्यवस्थित आहेत का? याला इथे दुर्बीण देणं अपेक्षित आहे हॉस्टेलमधल्या मुलींना. हे दुर्बीण काही रूम्सला आहे, दुर्बीण नाहीये. म्हणजे बाहेर कोण आलंय, कोण जातंय याचं माहिती मुलींना घेता येते. दरवाजा खोलला, अनावधानानं कोणीही येऊ शकतं, कोणीही जाऊ शकतं, कारण एकच टाळ आहे. बरोबर? हो. आणि इथं हॉस्टेलला स्टडी रूममध्ये एक मोठा गिझर लावलाय. मॅडमनी काय सांगितलंय, त्या ह्या ज्या खालच्या फ्लोअरच्या पोरी आहेत त्या सगळ्यांनी तिथून पाणी घेऊन यायचं गरम पाण्यासाठी. म्हणजे रोज त्या पोरीने हेच करायचं का? स्टडी रूममध्ये ज्या पोरी अभ्यासासाठी बसतात त्यांना त्रास होणार नाही का? मग मॅडमनी काय केलंय, त्या एकाच गिझरचं सगळ्यांना पाणी आणायला सांगितलं. आणि हे गिझर असेच ठेवलेले आहे तिथे. आणि रात्री ते बंद पडलेले गिझर्स आहेत. हे खूप वर्षापासूनचे गिझर आहे तिथे पडलेले आहेत. आणि प्रत्येक रूम मध्ये पाणी येत नाही गरम? नाही, पाणी नाहीत. स्वतःची गरम पाणी म्हणजे काय हे आम्हाला माहितीच नाही. हीटर जरी लावलं तरी 3 ते 4 तास पाणी तापवण्यासाठी लागतात. सकाळची गिझर दिसतंय इथे, लाईट नाही. बरं, लाईट आली तर फ्लक्च्युएट होत असेल. हो, करंट तर पास होतातच. लाईट चालू करण्यासाठी पाणी घालवतात, पाणी चालू करण्यासाठी लाईट घालवतात. ही या हॉस्टेलची परिस्थिती, आजची रियालिटी आहे. आणि 3 दिवस झाले आता मला गिझर उपलब्ध झालेले आहेत, पण ते अजून चालू नाही आहेत. ते शॉक मारतात ते, म्हणून ते पण अजून चालू. आणि करंट लागतो? हो हो, लागतोय. कोणाला करंट लागलाय आतापर्यंत? खूप वेळा लागले. गार पाणी चालू केलं तरी लागते, गरम पाणी चालू केलं तरी लागते. आणि आम्हाला संध्याकाळी एकच मावशी असते, रात्री 2 नसतात, एकच असते. त्या चौकीदार काकांनी सांगितलं की इथे 2 मावशी असतात, पण मुली म्हणतायत की एकच मावशी असतात. सुरक्षा किती महत्त्वाची आहे हे वेगळ्यानं सरकारला सांगणं गरजेचं नाही आहे. कारण ज्या घटना आत्ता घडत आहेत, काही हॉस्टेलमध्ये असू देत किंवा समाजात ज्या घटना घडत आहेत, यातून तरी सरकारनं धडा घ्यावा ही अपेक्षा आहे. ज्यावेळेस पाणी जाते त्यावेळेस आम्हाला सांगितलं जाते खालून ग्राउंड फ्लोअरवरून 4थ्या फ्लोअरपर्यंत पाणी घेऊन जा. ह्या सीड्यांवरून तुम्ही बघू शकता, पाऊस पडते, पूर्ण पाणी सांडले, मुलींचे पाय घसरतात, एखादी पडली वगैरे, ह्यांना काहीच काळजी नाही आहे. रेल्वे लाईन वगैरे आहे, त्याच्यामुळे आम्हाला अभ्यासामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होतोय. प्लस रात्री झोप, कारण जवळच आहे, त्याच्यामुळे आवाज खूप जास्त अतिप्रमाणात येतो. आणि ते मध्यंतरी ॲक्सिडेंट झालेला आहे. 3 मुलांचा तिथे मृत्यू झालेला आहे. तर त्यावेळेस आम्हाला एवढी भीती वाटली होती, पण इथे कोणच नव्हतं आमच्यासाठी. फक्त मावशी यायच्या आणि होतं, दुसरं कोणच नव्हतं. मावशींचं वय किती आहे? मावशींचं वय असेल 60 असेल, 55 सर. त्यांचं काही झालं तर मावशींनाच तुम्हाला उचलून न्यावं? मावशीलाच न्यावं लागेल. धावपळ करता येत नाही, त्यांना वरती चढायला उतरायला प्रॉब्लेम येतो, तरी ते येतात. मग त्यांनी दुसरी ठेवायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. सांगितलं जातं तुम्ही कोऑपरेट करा, मावशींना चढ उतार होत नाही. आणि हे बघा, इथं खाली बघून घ्या, म्हणजे मुलींना म्हणजे एवढं प्रॉब्लेम होते. पाणी डायरेक्ट हॉस्टेलमध्ये येतंय आणि इथून उतरताना चढताना आम्हाला प्रॉब्लेम होतोय. मग मुलींना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी हे ॲक्वागार्डचं जे छोटं प्लांट असतं ते प्लांट लावण्यात आलं आहे. बाजूला 2 प्लांट आहे, म्हणजे हा खर्च करण्यात आला आहे या प्लांटचा, त्याचा. पण आपण बघितलं तर इथे लाईटच नाही आहे. मुली सांगतात आम्ही 3 वर्ष इथेच राहतोय, पण 3 वर्षात हा प्लांट कधीच सुरू झालेला त्यांनी बघितलेला नाही. हे वॉटर कूलर दिलेलं आहे
पण याचा पाईप मी दाखवते. याचा पाईप प्लगमध्ये वगैरे नाही आहे. याचा पाईप असा टाकून ठेवण्यात आला आहे. याचा प्लग कुठे आहे? याला प्लगच नाही आहे आणि इथे प्लग लावायला जागा नाही. हे फक्त शोपीस म्हणून इथे ठेवलं आहे. सुदैवाने इथे स्वच्छता दिसती आहे पाण्यात, पण जर ह्याला प्लगची गरज आहे, गरम पाणी थंड पाणी जे काही करायचं असेल आणि याला सॉकेटच नसेल तर मग हे शोपीस म्हणून इथे ठेवलं आहे का असा प्रश्न मुलींसोबत पण आहे. काय हे 3 वर्ष झाले जशाच तसं लावून आहे? हां, हे 3 वर्ष झालं तसं. हे जे काम केले ते आता 1 महिन्यापूर्वी केले. नाही तर इथे उंदरं घुसी तरी पण येतात. आता 2-3 दिवसामध्ये 5-6 दिवसापूर्वी त्याच्या आधी 2 साप जे त्या मुलींना चावले त्याच प्रकारचे विषारी साप इथे निघाले होते. मग ह्यांच्या हातात हे बोलतात जी आरमध्ये पेस्ट कंट्रोल दिले तर ह्यांना करायला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे 4थ्या फ्लोअरपर्यंत एका रूममध्ये 9 उंदरं सापडतात. तर मग पेस्ट कंट्रोल करणं ह्यांचं काम आहे ना. त्या आश्रमशाळेमध्ये मुलींचा जीव गेला, तिथे पण पेस्ट कंट्रोल होत नव्हतं. मग पुण्यासारख्या ठिकाणी जर अशी व्यवस्था असेल तर आश्रमशाळेचा विषयच वेगळा. हे सरकारनेच त्या मुलींचा जीव घेतला, मी तर असंच सांगेल. ह्यांनी जर व्यवस्थित कामं केली असती तर आज त्या मुली आपल्यात असत्या. हे 2 वर्षात 584 मुलींचा बळी जाऊ शकतो. तर तुम्ही काय झोपा करता? आमचे आदिवासी विकास मंत्री त्यांनी एकदा तरी व्हिजिट केले. कोणत्या मंत्र्यांनी आजपर्यंत इथं व्हिजिट केली? फक्त का दर महिन्याला? एवढे वर्ष आम्ही पुण्यामध्ये कधीच कोणी आलं नाही. ह्यांना काहीच पडलेलं नाही. पोरी कशा राहतात, काय जेवतात, काय खातात, वॉर्डनला सुद्धा आमची काळजी नाहीये. आमचे जे PO आहेत त्यांनी आम्हाला जेव्हा तिकडे आमचं आंदोलन चालू होतं त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला 5 दिवसाने व्हिजिट करू तुमच्या हॉस्टेलला. तर आज किती दिवस झाले आमचे आंदोलन चालू आहे, एकदा सुद्धा व्हिजिट केलेलं नाही. 13वा दिवस झालाय. 13वा दिवस चालू आहे, अजून व्हिजिट केलेलं नाही आम्हाला. आमचा जो PO सहाय्यक अधिकारी बोलला की म्हणे त्या मुलींना साप चावला ते नैसर्गिक आहे. कसलं नैसर्गिक आहे? म्हण नैसर्गिक असं का? इथे जर साप निघू शकतो का? म्हणजे अधिकारी जर आमच्या असं बोलायला स्वच्छ आहे म्हणजे आता केलंय तरी पण 5-6 दिवसापूर्वी साप निघाला होता. तो एवढा असून पण साप निघतात. मुलींच्या रूम मध्ये उंदरं जातात, उंदराच्या मागे साप जातो. मग इथे पण तीच परिस्थिती घडणार. म्हणजे ह्यांना व्यवस्थित कामं करायला नको. मजल्यावर घुसत आमच्या रूम मध्ये, माझ्या स्वतःच्या रूम मध्ये 9 उंदरं निघाली होती. 3 वर्ष झाली इथं पेस्ट कंट्रोल झालेलं कधीच नाही झाले. म्हणजे आता आम्ही साप पण पकडायचे आणि घुशी पण पकडायच्या, सगळंच आम्ही करायचं. सगळं ट्रेनिंग तुम्हाला ट्रेनिंग आम्ही हो, घेतो. त्याचं ट्रेनिंग आम्हाला ना साप पकडायला आली पाहिजे, उंदरं पकडायला. आम्ही मग ते कारण तुम्ही ट्रेनिंग द्या ना. आमचे अधिकारी पण आदिवासी, त्यांना येतात का पकडायला? त्यांनी पकडून दाखवा. मग तुम्ही रात्री नका पकडू रे, आमच्या मुलींना झोपेत साप झाले, तुम्ही दिवसा पकडून दाखवा म्हणा. अधिकारी तिथे येऊन स्टेटमेंट देतात आहे तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही साप पकडता आला पाहिजे. म्हणजे आम्ही साप पकडायला आलो इथे. शिक्षण तर आमचं बाजूलाच राहिलं, आम्ही आंदोलन करत बसतोय. आता शिक्षणासाठी आम्हाला इथे येऊन आंदोलन करायला लागतात. ह्या बेसिक गोष्टीसाठी आम्ही रस्त्यावर उतरू का? बरं, आता या मागच्या मुली पण आहे माझ्यासोबत. इथे अभ्यास होतो तुमचा या सगळ्या इथे काय म्हणतात त्याला, रेल्वे लाईन आहे, ही सगळी परिस्थिती आहे. जेवणाचं तर नंतरच आहे, आधी मूलभूत सुविधा पण नाही. तर अभ्यास होतो या परिस्थितीत, अभ्यास करायची इच्छा होते? नाही होत. इथे ट्रेनचा आवाज, परत गाड्यांचा पण आवाज येतो इथे, आजूबाजूचा अभ्यास करावा वाटतो का हॉस्टेल? नाही, सकाळी मूड फ्रेश असला पाहिजे. त्यात ट्रेनचा आवाज इतका येतो, अभ्यास करायची इच्छाच होत नाही. कसा अभ्यास करणार आहे? आम्ही आलोय कशासाठी? शिक्षणासाठी. तर वेगळेच. मी तर नवीन आहे, पण बेसिक प्रॉब्लेमना फॉलो करावं लागतंय. मुलींमध्ये आत्ता सध्या पावसाळा सुरू असल्यामुळं व्हायरल चालू आहे. सगळ्या मुली प्रायव्हेट हॉस्पिटलला जात आहे. इथं गव्हर्नमेंट, आम्हाला कुठं जायचं आहे आम्हाला काहीच आयडिया नाही. ससूनला वगैरे जाऊ शकतो पण तिथं खूप नंबर असतात. आम्ही आमच्या या गोष्टींसाठी सुद्धा स्ट्रगल करतोय. रूममध्ये एवढे मच्छर आहे, रात्री फॅन खूप स्लो चालत असतो, मच्छर उडत सुद्धा नाही, बसलेला मच्छर उडत सुद्धा नाही त्या फॅनमुळं. आणि एवढे मच्छर चावताय, रात्रभर आमची झोप होत नाहीये. बरोबर. इथे रात्री कोणाची तब्येत जर बिघडली तर तुम्हाला काय सोय आहे, काय सोय सांगण्यात आली आहे? कोण ससूनला घेऊन जायचं सांगतात, 108 बोलवतात, 108 सांगते अर्धा पाऊण तासात येतो. आणि तोपर्यंत आम्ही त्या दिवशी एका मुलीला बरं वाटत नव्हतं, रात्री आम्ही म्हणजे ॲम्ब्युलन्सला कॉल केला. ते बोलतात आम्ही पाऊण तासला गेला आम्हाला यायला. आणि आम्ही परत त्यांना 15-20 मिनिटांनी कॉल केला, आकाशवाणीला आहे बोलतात. म्हणजे आम्ही मॅडमला पण सांगितलं तरी पण ते सांगतात की आम्हाला ससूनलाच घेऊन जायचं आहे. आता एखाद्या मुलीला खूप एमर्जन्सी असेल, तिला खूप त्या दिवशी पण तिला खूप त्रास होता, आम्ही किती वेळा बोललो की चला म्हणून. ते शेवटी आम्ही प्रायव्हेट गाडी करून साने गुरुजीला घेऊन गेलो होतो. पण तुम्हाला थेट ॲम्ब्युलन्स बोलवून ससूनला घेऊन जा म्हणून सांगतात की काय सांगतात? आम्ही जर कोणती पण मुलगी आजारी असेल ना, रात्री किती वाजता पण मुली स्वतः रिक्षा बुक करताय
उबर ऑटो बुक करून मुली घेऊ म्हणजे त्यांच्यासोबत कर्मचारी येत आहे पण सगळा पैसा मुली घालवत आहे. तिथं प्रायव्हेट हॉस्पिटलला गेला मुली पैसे देत आहे. आता आम्ही आजारी आहे, आम्हाला जर हॉस्पिटलला जायचंय, आम्ही आरोग्य सुविधाही नाहीये. काहीच नाही. एवढा त्रास होता अक्षरशः आम्ही मुली रिक्षा बघत होतो. मावशी काहीच नाही, मॅडम काहीच नाही. मॅडम तर नंतर आल्या, जेव्हा आम्ही रिक्षा वगैरे बघितली त्यानंतर आल्या. त्या ॲम्ब्युलन्सला फोन, त्याला मगरपट्ट्यातून इथवर यायला 1.5 तास लागले. त्याला फोन केला, तो म्हणतो व्हिडिओ कॉल करा, मी इथे आलो, असं तसं उलट उत्तरं देत होता. मग म्हटलं ठीक आहे, तिची परिस्थिती खूपच बेकार होत चालली होती. त्याच्यामुळे मग आम्हीच म्हटलं आपण पैसे देऊ वाटलं तर, पण प्रायव्हेटलाच नाही म्हटलं. तरी मॅडम कुठलाही आजार असू देत, कुठलाही आजार, कोणकोणते आजार आतापर्यंत झालेत ना, कोणत्या आजारावर पॅरासिटामॉलची गोळी घेतली? प्रत्येक याच्यावर हॉबीजमध्ये तीच गोळी, कुठली घ्या, सगळे आजार चालते तीच खातो मी, असं बोललो. सगळ्या रामबाण उपाय पॅरासिटामॉल, दुसरं काहीच नाही. आणि इथं वैद्यकीय तपासणी होत नाही. हसून सांगतायत, पण जर प्रत्येक आजारावर एकच पॅरासिटामॉल गोळी इथे दिली जात असेल तर मुलींच्या सगळ्या शरीरयष्टी किंवा त्यांच्या शरीराबाबतच्या अनेक गोष्टी सरकारला माहिती आहे. त्यामुळे इथे आरोग्य सुविधा निदान व्यवस्थितरित्या द्यावी ही अपेक्षा या मुली व्यक्त करतायत. आणि अर्थात आम्हाला पॅरासिटामॉल प्रत्येक आजारावर देऊ नका हे ते हसून जरी सांगत असेल तरी हे विदारक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी मुलींना सक्षम करण्याचं स्वप्न सरकार पाहत आहे आणि आपणही मोठं व्हावं हे स्वप्न पाहून माझ्या मागच्या या सगळ्या मुली या हॉस्टेलमध्ये आल्या. जिथून त्यांच्या स्वप्नांना पंख फुटतात त्याच हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत आणि आपण जी परिस्थिती बघितली तशा परिस्थितीच आहे. फक्त हे सगळं हॉस्टेल, इथल्या सुविधा कागदावर न राहता या प्रत्येक विद्यार्थिनींपर्यंत पोहोचणं आता अपेक्षित आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.